क्लास म्हणजे काय ते बघितले, ऑब्जेक्ट म्हणजे काय ते बघितले, कन्स्ट्रक्टर म्हणजे काय ते बघितले. तर आज आपण इनहेरिटन्स हे ओओपीचं एक फीचर आहे ते बघणार आहोत. इनहेरिटन्स या ओओपीमध्ये मी एक इनहेरिटन्स नावाचं पॅकेज बनवतो. क्लास ऑब्जेक्टचे प्रोग्राम सगळे या पॅकेजमध्ये जाणार, इनहेरिटन्सचे प्रोग्राम याच्यामध्ये क्रिएट करणार. आधी इनहेरिटन्स म्हणजे काय ते सांगतो. इट इज अ मेकॅनिझम in which child class inherits the properties from parent class. आता पॅरेंट क्लास आणि चाइल्ड क्लास म्हणजे काय असतं. मग पॅरेंटच्या चाइल्डला प्रॉपर्टीज मिळतात. म्हणजे इथे प्रॉपर्टीज म्हणजे नेमकं काय. तर समजा पर्सन हा एक क्लास आहे. पर्सनमध्ये त्याचा आय डी आहे, नेम आहे, त्याच्यानंतर ॲड्रेस आहे, कॉन्टॅक्ट नंबर आहे. या 4 प्रॉपर्टीज पर्सनकडे आहेत. पर्सन काय रिप्रेझेंट करतो, एंटिटी किंवा डेटाबेसचं टेबल. आणि हे जे आय डी, नेम, कॉन्टॅक्ट, ॲड्रेस आहेत हे त्याचे ॲट्रिब्यूट्स झाले किंवा प्रॉपर्टीज झाले. मग दुसरा एखादा क्लास असेल, समजा स्टुडंट असेल. मग स्टुडंटकडे सुद्धा आय डी असणार, नेम असणार, ॲड्रेस असणार, कॉन्टॅक्ट असणार. आणि स्टुडंटकडे एक्स्ट्रा काय असणार, रोल नंबर असणार, सीट नंबर असणार, त्याच्यानंतर मार्क्स असणार. ही काय झाली, स्टुडंटची एक्स्ट्रा प्रॉपर्टीज झाल्या. असंच सेम समजा एम्प्लॉई क्लास असेल. मग त्या एम्प्लॉई क्लासकडे काय असणार, त्या एम्प्लॉई क्लासकडे सुद्धा आय डी असणार, नेम असणार, ॲड्रेस असणार, कॉन्टॅक्ट असणार, सॅलरी असणार. मग या 4 प्रॉपर्टीज तिघांमध्ये कॉमन आहेत. या 4 प्रॉपर्टीज तिघांमध्ये कॉमन आहेत. मग स्टुडंटकडे एक विशेष प्रॉपर्टी काय आहे, रोल नंबर, सीट नंबर, मार्क्स. आणि एम्प्लॉईकडे विशेष प्रॉपर्टी काय आहे, सॅलरी. मग आपण काय म्हणू शकतो, स्टुडंट आणि एम्प्लॉई हे दोघे जण कोण आहेत, तर हे दोघे जण माणूसच आहेत, बरोबर ना, पर्सनच आहेत दोघे जण. म्हणून ह्या पर्सनकडे जेवढ्या काय प्रॉपर्टीज आहेत त्या स्टुडंटकडे सुद्धा असणार आणि एम्प्लॉईकडे सुद्धा असणार, कॉमन प्रॉपर्टीज. मग इथे पर्सन या क्लासला पॅरेंट क्लास म्हटलं जातं आणि स्टुडंट आणि एम्प्लॉई याचे चाइल्ड क्लास असं म्हटलं जातं. म्हणजे काय, जसं वडिलांची प्रॉपर्टी मुलाला मिळते तसं या पॅरेंट क्लासच्या या ज्या 4 प्रॉपर्टीज आहेत या त्याच्या चाइल्ड क्लासला म्हणजे मुलांना भेटलेल्या आहेत. मग वडिलांची प्रॉपर्टी मुलाला मिळते ती मिळते, त्याच परत मुलगा स्वतः काही कमवू शकतो, बरोबर. म्हणजे मुलाची स्वतःची सुद्धा एक्स्ट्रा प्रॉपर्टीज असू शकतात. मग इथे बघा, पर्सन हा पॅरेंट क्लास आहे, याच्याकडे आय डी, नेम, ॲड्रेस, कॉन्टॅक्ट या प्रॉपर्टीज आहेत. मग स्टुडंट आणि एम्प्लॉई हे पर्सनचे चाइल्ड क्लास झाले. मग या पालकाकडून, या पॅरेंटकडून यांना या 4 प्रॉपर्टीज मिळाल्यात. कशा मिळाल्या, तर वारसा हक्काने मिळाल्या म्हणा, अनुवंशाने मिळाल्या म्हणा. मग हा अनुवंश किंवा वारसा हक्क याला काय म्हटलं जातं, इनहेरिटन्स. मग पर्सन या क्लासच्या या 4 प्रॉपर्टी स्टुडंट नावाच्या चाइल्डने घेतल्या, एम्प्लॉई नावाच्या चाइल्डने सुद्धा घेतल्या. आणि हा जो चाइल्ड क्लास असतो तो पॅरेंटच्या प्रॉपर्टीज घेतो प्लस त्याच्या स्वतःच्या सुद्धा प्रॉपर्टीज डेव्हलप करतो. मग याच्या स्वतःच्या प्रॉपर्टी काय आहेत, रोल नंबर, सीट नंबर, मार्क्स. आणि एम्प्लॉईची एक्स्ट्रा प्रॉपर्टी काय आहे, सॅलरी. मग इथे पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप म्हटलं जातं. पर्सन हा पॅरेंट क्लास झाला, स्टुडंट आणि एम्प्लॉई त्याचे चाइल्ड क्लास झाले, कळलं. त्याच्यानंतर अजून आपण कुठलं एक्झाम्पल घेऊ शकतो पॅरेंट चाइल्ड क्लाससाठी. समजा बँक हा एक क्लास असेल. बँकमध्ये काय असणार, बँकचं नाव असणार, ब्रांच असणार, ॲड्रेस असणार, कॉन्टॅक्ट असणार, बरोबर. मग SBI,
सारस्वत, युनियन बँक ऑफ इंडिया, हे सगळे काय झाले, बँक या क्लासचे चाइल्ड क्लास झाले. पॅरेंट क्लास कोण, बँक. आणि SBI, सारस्वत, UBI हे त्याचे कोण झाले, चाइल्ड क्लास झाले. इथे पॅरेंट क्लास कोण, पर्सन. स्टुडंट, एम्प्लॉई हे त्याचे कोण झाले, चाइल्ड क्लास झाले. मग जो पॅरेंट क्लास आहे तो कोणकोणत्या नावाने ओळखला जातो, तो सुपर क्लास या नावाने ओळखला जातो, बेस क्लास या नावाने ओळखला जातो. आणि जो चाइल्ड क्लास आहे तो सब क्लास या नावाने ओळखला जातो आणि डिराइव्ड क्लास या नावाने ओळखला जातो. मग इनहेरिटन्स म्हणजे काय, तर चाइल्ड क्लास पॅरेंट क्लासच्या प्रॉपर्टीज इनहेरिट करतो. या मेकॅनिझमला इनहेरिटन्स म्हणतात. इनहेरिटन्स इज अ मेकॅनिझम इन विच चाइल्ड क्लास इनहेरिट्स द प्रॉपर्टीज फ्रॉम पॅरेंट क्लास किंवा प्रॉपर्टीज ऑफ पॅरेंट क्लास. मग हा चाइल्ड क्लास आहे त्याच्याकडे पॅरेंटच्या प्रॉपर्टी तर असतातच, त्याचबरोबर त्याच्याकडे स्वतःच्या सुद्धा प्रॉपर्टी असतात. म्हणून हा चाइल्ड क्लास रिच असतो ॲज कम्पेअर टू पॅरेंट क्लास. चाइल्ड क्लास इज रिच इन फंक्शनॅलिटी ॲज कम्पेअर टू पॅरेंट क्लास. का, कारण पॅरेंटच्या प्रॉपर्टीज ऑलरेडी त्याच्याकडे आलेल्या आहेत आणि त्याच्या काही स्वतःच्या जर प्रॉपर्टीज त्यामध्ये ॲड केल्या तर पॅरेंटपेक्षा जास्त फंक्शनॅलिटी या चाइल्ड क्लासकडे असते. म्हणून म्हटलं चाइल्ड क्लास इज रिच इन फंक्शनॅलिटी ॲज कम्पेअर टू पॅरेंट क्लास. मग इथे एक्झाम्पल दिलं आहे मी. पर्सन हा जर पॅरेंट क्लास असेल तर स्टुडंट, एम्प्लॉई हे त्याचे चाइल्ड क्लास झाले. बँक हा जर पॅरेंट क्लास असेल तर SBI, सारस्वत, UBI हे काय झाले, त्याचे चाइल्ड क्लास झाले. मग पॅरेंट क्लास इज ऑल्सो नोन ॲज अ सुपर क्लास, चाइल्ड क्लास इज ऑल्सो नोन ॲज अ सब क्लास. Parent class is also known as a base class, whereas child class is also known as a derived class. इनहेरिटन्स म्हणजे काय ते समजलं. चाइल्ड क्लास आहे तो पॅरेंट क्लासकडून प्रॉपर्टीज इनहेरिट करतो. या प्रक्रियेला काय म्हणतात, इनहेरिटन्स म्हणतात. समजलं, समजलं चैताली. आता या इनहेरिटन्सचे काही टाइप्स आहेत. सिंगल इनहेरिटन्स, त्याच्यानंतर मल्टी लेवल इनहेरिटन्स, त्याच्यानंतर मल्टिपल इनहेरिटन्स, त्यानंतर हायरार्चिकल इनहेरिटन्स आणि हायब्रिड इनहेरिटन्स. असे इनहेरिटन्सचे वेगवेगळे टाइप्स आहेत. मग आता सिंगल इनहेरिटन्स म्हणजे काय. सिंगल पॅरेंट क्लास आणि त्याचा सिंगल चाइल्ड क्लास. चाइल्ड क्लास सिंगल चाइल्ड क्लास इनहेरिट्स प्रॉपर्टीज फ्रॉम सिंगल पॅरेंट क्लास. याला काय म्हणतात, सिंगल इनहेरिटन्स. त्याच्यानंतर मल्टी लेवल इनहेरिटन्स म्हणजे काय. हा चाइल्ड क्लास याने प्रॉपर्टी इनहेरिट केल्या कोणाच्या, तर एका पॅरेंट क्लासच्या P1 आणि या पॅरेंट क्लासने प्रॉपर्टी इनहेरिट केल्या कोणाच्या, त्याच्या पॅरेंट क्लासच्या P2 बरोबर. सी चे वडील कोण, P1 चे वडील कोण, P2 म्हणजे P2 हे सी चे कोण झाले, आजोबा झाले बरोबर. सी चे वडील P1, सी चे आजोबा P2.
P2 च्या प्रॉपर्टीज कोणाला मिळाल्या? P1 ला मिळाल्या आणि P1 च्या प्रॉपर्टीज या C ला मिळाल्या. कळलं? याला काय म्हणतात? मल्टी लेवल इनहेरिटन्स. कारण लेवल 1, लेवल 2, लेवल 3 अशा आपण कितीही लेवल बनवू शकतो, मल्टिपल लेवल्स बनवू शकतो. याला मल्टी लेवल इनहेरिटन्स म्हणतात. त्याच्यानंतर मल्टिपल इनहेरिटन्स. मल्टिपल इनहेरिटन्समध्ये काय असतं? सिंगल चाइल्ड क्लास प्रॉपर्टीज इनहेरिट करतो 2 पॅरेंट्सकडून. सिंगल चाइल्ड क्लास, मल्टिपल पॅरेंट क्लास, P1 आणि P2. हा काय झाला? मल्टिपल इनहेरिटन्स. आता ह्याच्या एक्झॅक्टली अपोजिट काय आहे? हायरार्चिकल इनहेरिटन्स. त्याच्यामध्ये 2 चाइल्ड क्लास प्रॉपर्टीज इनहेरिट करतात सिंगल पॅरेंट क्लासकडून. हा जो आहे याच्या एक्झॅक्टली अपोजिट हा आहे ना. इथे सिंगल चाइल्ड क्लास, 2 पॅरेंट क्लास. इथे 2 चाइल्ड क्लास आणि सिंगल पॅरेंट क्लास. आणि हायब्रिड इनहेरिटन्स म्हणजे काय? हे जे काही सगळं दिसतंय आतापर्यंत आपण 1, 2, 3, 4 इनहेरिटन्सचे टाईप बघितले. या सगळ्यांचं कॉम्बिनेशन म्हणजे समजा मल्टिपल आणि हायरार्चिकल या दोघांचं जर मी कॉम्बिनेशन केलं तर कसं होणार? इथे समजा P असेल, P1, इथे P2 असेल, इथे P3 असेल, इथे चाइल्ड असेल. मग हा जो वरचा पार्ट आहे तो कोणाशी मॅच होतोय? सिंगल पॅरेंट क्लास, मल्टिपल चाइल्ड क्लास याच्यासोबत मॅच होतोय. आणि हा जो खालचा पार्ट आहे इथून एवढा, हा कोणासोबत मॅच होतोय? याच्यासोबत मॅच होतोय. यांचं कॉम्बिनेशन, या सगळ्यांचं कॉम्बिनेशन म्हणजे काय? हायब्रिड इनहेरिटन्स. मग आता पॅरेंट क्लास, चाइल्ड क्लास समजायला पाहिजे म्हणून मी तुम्हाला इथे P, P1, P2, C1, C2 असं दिलं. मग इथे जर तुम्ही पुस्तकामध्ये वाचायला गेलं किंवा नेटवरती सर्च केलं तर इथे तुम्हाला A लिहिलेलं मिळेल, इथे B लिहिलेलं मिळेल, इथे A, B, C असं लिहिलेलं मिळेल, इथे A, B, C असं लिहिलेलं मिळेल. कळलं ना? तर थोडक्यात काय, इथे लेबल तुम्ही काही देऊ शकता. ABC द्या, XYZ द्या, P1, P2, C1, C2 द्या. अर्थ काय आहे? सिंगल चाइल्ड क्लास सिंगल पॅरेंट क्लासला जर इनहेरिट करत असेल तर त्याला सिंगल इनहेरिटन्स म्हणतात. सिंगल चाइल्ड क्लास सिंगल पॅरेंट क्लासला इनहेरिट करतो आणि तो सिंगल पॅरेंट क्लास दुसऱ्या एखाद्या पॅरेंट क्लासला इनहेरिट करतो, तर त्याला काय म्हणतात? मल्टी लेवल इनहेरिटन्स. त्याच्यानंतर सिंगल चाइल्ड क्लास इनहेरिट्स मल्टिपल पॅरेंट क्लास, याला काय म्हणतात? मल्टिपल इनहेरिटन्स. त्याच्या उलट मल्टिपल चाइल्ड क्लासेस इनहेरिट सिंगल पॅरेंट क्लास, याला काय म्हणतात? हायरार्चिकल इनहेरिटन्स. आणि हा हायब्रिड इनहेरिटन्स, या सगळ्यांचं कॉम्बिनेशन. इंटरव्ह्यूमध्ये सांगताना कसं सांगायचं? व्हॉट इज इनहेरिटन्स, व्हॉट आर टाइप्स ऑफ इनहेरिटन्स. तर आपण काय सांगणार? डेफिनेशन सांगायची आधी. इनहेरिटन्स इज अ मेकॅनिझम इन विच चाइल्ड क्लास इनहेरिट्स प्रॉपर्टीज ऑफ पॅरेंट क्लास. सिन्स चाइल्ड क्लास has properties of its parent class as well as it has its own extra properties, hence child class is rich in functionality as compared to parent class. There are 5 types of inheritance. First is single inheritance. In single inheritance, single child class inherits the properties of single parent class. Second type is multi-level inheritance, in which single child class inherits the properties of another class, that another class inherits the properties of another class. Single child class inherits the properties of its parent class and that parent class inherits the properties of another class, and so on. This is called as multi-level inheritance. Third type is multiple inheritance. In multiple inheritance, single child class inherits the properties of multiple parent class. Fourth type is hierarchical inheritance. In hierarchical inheritance, multiple child classes inherits the properties of single parent class. And in a hybrid inheritance, it is a combination of
रिमेनिंग टाइप्स ऑफ इनहेरिटन्सेस. आता जे काही इनहेरिटन्स सांगितले त्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन काय आहे, हा आहे हायब्रिड इनहेरिटन्स. मग जावामध्ये हा मल्टिपल इनहेरिटन्स सपोर्टेड नाही आहे. सिंगल चाइल्ड क्लास इनहेरिट्स मल्टिपल पॅरेंट क्लास. मग का सपोर्टेड नाही आहे हा क्वेश्चन इंटरव्ह्यूला विचारला जातो. मग आधी आपण या प्रत्येकाचे प्रोग्राम बघूया, जे सपोर्टेड आहेत त्यांचे प्रोग्राम बघूया. सिंगल, मल्टी लेवलचा आणि हायरार्चिकलचा प्रोग्राम बघूया. आणि मल्टिपल इनहेरिटन्स जावामध्ये सपोर्टेड नाही ना, मग एवढा पार्ट आहे हायब्रिडचा तो मल्टिपल इनहेरिटन्सचाच आहे. त्याच्यामुळे हायब्रिड इनहेरिटन्ससुद्धा जर त्याच्यात मल्टिपलचं अंग येत असेल, या टाईपचं असा पोर्शन येत असेल तर तो पॉसिबल नाही जावामध्ये. मग का नाही पॉसिबल? जर तो करायला गेलो तर काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात, म्हणून जावामध्ये मल्टिपल इनहेरिटन्सला स्थान दिलं गेलेलं नाही, हे आपण पुढे बघणार आहोत. इंटरव्ह्यूमध्ये हमखास विचारला जातो हा क्वेश्चन, व्हाय मल्टिपल इनहेरिटन्स इज नॉट सपोर्टेड इन जावा अँड हाऊ टू अचीव इट. आणि जर मला ही फंक्शनॅलिटी पाहिजे असेल, एक चाइल्ड क्लास मल्टिपल पॅरेंट क्लासला इनहेरिट करतो, ही जर फंक्शनॅलिटी मला पाहिजे असेल तर मी कशी करू शकतो? वी कॅन डू इट बाय युजिंग इंटरफेस. मग इंटरफेस म्हणजे काय हे आपण पुढे बघणार आहोत ॲब्स्ट्रॅक्शन या कन्सेप्टमध्ये. मग आता आपण सिक्वेन्शियली जाऊया. हा फक्त तुम्हाला अंदाज देऊन ठेवला, कारण हा इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे, इम्पॉर्टंट टॉपिक आहे, इम्पॉर्टंट पॉईंट आहे इंटरव्ह्यूच्या दृष्टीने. म्हणून आपण काय करूया, आधी यांचे प्रोग्राम बघूया. 1, 2 आणि 3 यांचे प्रोग्राम बघूया, सिंगल, मल्टी लेवल आणि हायरार्चिकल इनहेरिटन्सचा. मग सिंगल इनहेरिटन्ससाठी आपण काय बघू शकतो, तर पर्सन आणि चाइल्ड क्लास काय स्टुडंट घेऊया, किंवा पर्सन आणि एम्प्लॉई असंही आपण घेऊ शकतो. इथे आपण करूया इनहेरिटन्समध्ये. मी आधी पर्सन क्लास बनवतो, पर्सन क्लास. मग पर्सन क्लासमध्ये आपण इथे प्रॉपर्टीज काय घेतल्या होत्या, ID, नेम, ॲड्रेस, कॉन्टॅक्ट. ID, नेम, ॲड्रेस, कॉन्टॅक्ट. आता काल दाखवल्याप्रमाणे मी काय करतो, त्याचा कन्स्ट्रक्टर बनवतो, त्यानंतर याला गेटर सेटर मेथड्स बनवतो. हे काल दाखवलं ना. आता दुसरा क्लास बनवतो मी, एम्प्लॉई क्लास. आता या एम्प्लॉई क्लासमध्ये एक्स्ट्रा प्रॉपर्टीज कुठल्या आहेत, तर फक्त सॅलरी ही एक्स्ट्रा प्रॉपर्टी आहे. मग ती इथे एक्स्ट्रा प्रॉपर्टी लिहितो. इथे डेटा टाईप डबल दिला का, कारण जे करन्सी रिलेटेड व्हेरिएबल्स असतात त्यांना नेहमी डेटा टाईप डबल द्यायचा, कारण डबल हाय प्रेसिजन असतं, त्याचं ॲक्युरेसी चांगली असते ॲज कम्पेअर टू फ्लोट डेटा टाईप. हा घेतला. मग आता बाकीचं काय, हे जे बाकीचे होते ID, नेम, ॲड्रेस, कॉन्टॅक्ट, ह्या प्रॉपर्टीज त्याला कुठून मिळणार, पर्सनकडून मिळणार. मग पर्सनकडून मिळणार म्हणजे हा एम्प्लॉई क्लास आणि हा पर्सन क्लास यांच्यामध्ये मला पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप लावलं पाहिजे. मग कसं लावणार, मग त्याच्यासाठी एक्सटेंड्स कीवर्ड वापरला जातो. एक्सटेंड्सच्या पुढे त्याच्या पॅरेंट क्लासचं नाव लिहायचं. पॅरेंट क्लासचं नाव काय आहे, पर्सन. झालं. मग इथे बघा एक बल्ब दिसतोय, याच्यावरती क्लिक करू शकता. मग तो काय म्हणतो, क्रिएट कन्स्ट्रक्टर मॅचिंग सुपर. सुपर म्हणजे काय, सुपर क्लास म्हणजेच पॅरेंट क्लास. पर्सनला मॅच होणारा जो कन्स्ट्रक्टर आहे तो तुम्हाला बनवावा लागेल सांगतो. तर म्हणायचं बनव. क्लिक केलं त्याने ऑटोमॅटिक बनवून दिलं. मग इथे त्याने कन्स्ट्रक्टर बनवला. काल तुम्हाला मी काय शिकवलं, कन्स्ट्रक्टर म्हणजे काय, कन्स्ट्रक्टर इज अ स्पेशल फंक्शन और कन्स्ट्रक्टर इज अ स्पेशल मेथड which having same name as that of a class name which has no any return type, and this special function is called whenever you make object of this class. That is, whenever class is instantiated, constructor is automatically called. मग इथे बघा ID,
नेम, ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट ही 4 फील्ड होती पर्सनच्या कन्स्ट्रक्टरमध्ये, म्हणजे पॅरेंट क्लासच्या कन्स्ट्रक्टरमध्ये. आणि चाइल्ड क्लासच्या कन्स्ट्रक्टरमध्ये बघा आय डी, नेम, ॲड्रेस, कॉन्टॅक्ट ही 4 फील्ड आहेत, बरोबर. आता मला काय करायचं आहे, याचा कन्स्ट्रक्टर बनवताना हे एक एक्स्ट्रा फील्ड मला ॲड करावं लागेल. कळलं. मग जर मी काल दाखवलेल्या पद्धतीने कन्स्ट्रक्टर बनवायला गेलो कन्स्ट्रक्टर, तर इथे फक्त बघा एकच दिसतंय सॅलरी, पण इथे त्याने काय केलं, पॅरेंट क्लासची सुद्धा ॲट्रिब्यूट्स इथे त्यांनी ॲड केली. म्हणजे 1 2 3 4 ही जी पॅरेंट क्लासची ॲट्रिब्यूट्स होती किंवा ह्या ज्या पॅरेंट क्लासच्या प्रॉपर्टीज होत्या त्या त्यांनी कुठे पाठवून दिला, पॅरेंट क्लासच्या कन्स्ट्रक्टरला पाठवून दिला. पॅरेंट क्लासचा कन्स्ट्रक्टर कुठला, हा पॅरेंट क्लासचा कन्स्ट्रक्टर. कन्स्ट्रक्टर इज अ स्पेशल फंक्शन हॅव्हिंग सेम नेम ॲज दॅट ऑफ अ क्लास नेम which has a no any return type which is called whenever class is instantiated. मग इथे आय डी, नेम, ॲड्रेस, कॉन्टॅक्ट हा कन्स्ट्रक्टर कॉल केला आहे, हे फंक्शन कॉल केलं आहे इथून. मग चाइल्ड क्लासमधून पॅरेंट क्लासचा कन्स्ट्रक्टर कॉल करायचं असेल, म्हणजेच सब क्लासमधून सुपर क्लासचा कन्स्ट्रक्टर कॉल करायचं असेल, तर त्याच्यासाठी सुपर हा कीवर्ड वापरला जातो. सुपर कीवर्ड काय करतो, सुपर क्लासचा कन्स्ट्रक्टर कॉल करतो, म्हणजेच काय, पॅरेंट क्लासचा कन्स्ट्रक्टर कॉल करतो. मग पॅरेंट क्लासच्या कन्स्ट्रक्टरला किती प्रॉपर्टीज पाहिजे, तर 4च पाहिजेत, आय डी, नेम, ॲड्रेस, कॉन्टॅक्ट. मग त्याला आय डी, नेम, ॲड्रेस, कॉन्टॅक्ट हे पाठवून दिले. आणि एक्स्ट्रा जी आपल्याकडे प्रॉपर्टी होती ती याला सेट केली, जसे इथे आपण केलं आहे तशीच. इथे जसे प्रॉपर्टी सेट केले आहे तशी एक्स्ट्रा प्रॉपर्टी होती ती अशी सेट केली. हे काल तुम्हाला सगळं शिकवलं मी. धिस डॉट सॅलरी म्हणजे काय ते. मग आता गेटर सेटर मेथड्स झाला. आता मी काय करतो, एक टेस्ट नावाचा क्लास बनवतो. आणि या टेस्ट नावाच्या क्लासमध्ये चाइल्ड क्लासचा ऑब्जेक्ट बनवतो. चाइल्ड क्लास कोण होता, एम्प्लॉई. आता एम्प्लॉईचा कन्स्ट्रक्टर किती पॅरामीटर घेतो, आय डी, नेम, ॲड्रेस, कॉन्टॅक्ट आणि सॅलरी. कॉन्टॅक्टला मी स्ट्रिंग डेटा टाईप दिला आहे ना, म्हणून मी डबल कोटमध्ये टाकलं. आय डी, नेम, ॲड्रेस, कॉन्टॅक्ट आणि सॅलरी. सॅलरीचा डेटा टाईप डबल. आय डीचा डेटा टाईप मी लॉंग घेतला आहे ना, जेव्हा आपण लॉंग वापरतो तेव्हा इथे एल लिहायचा. हां, जर मी आय डीचा डेटा टाईप जर इंटिजर घेतला असता ना, तर इथे नुसतं असं लिहिलं तरी चाललं असतं. इथे डबल पाहिजे, डबल म्हणजे पॉईंटवाला नंबर. झालं, डबल डेटा टाईप म्हणजे पॉईंटवाला नंबर. हे झालं. आपण इथे एक एम्प्लॉईचं ऑब्जेक्ट बनवलं. आता एम्प्लॉईचं ऑब्जेक्ट बनवल्यानंतर मी आता इथे एम्प्लॉईच्या मेथड्स बघतो. मग इथे काय आहे, गेट सॅलरी ही मेथड आपण एम्प्लॉईमध्ये इथे बनवलेली आहे, गेट सॅलरी आणि सेट सॅलरी. परंतु गेट ॲड्रेस, गेट कॉन्टॅक्ट, गेट आय डी, गेट नेम, गेट क्लास या मेथड याला कुठून मिळाल्या, इथे तर कुठे आपण बनवलेल्या नाही आहेत. त्या कुठे आहेत, पर्सन क्लासमध्ये आहेत या सगळ्या. गेट नेम, गेट ॲड्रेस, गेट कॉन्टॅक्ट, गेट आय डी या मेथड्स याच्यामध्ये कुठून आल्या, तर ती कमाल कशाची आहे, त्या एक्सटेंड्स या कीवर्डची. एक्सटेंड्स या कीवर्डने काय केल्या, या पॅरेंट क्लासच्या सगळ्या प्रॉपर्टीज चाइल्ड क्लासला दिल्या. त्याच्यामुळे ह्या ज्या त्याची मेथड्स होत्या पॅरेंट क्लासच्या, गेट नेम, गेट ॲड्रेस, सेट ॲड्रेस, गेट कॉन्टॅक्ट, सेट कॉन्टॅक्ट, ह्या सगळ्या मेथड्स कोणाला मिळाल्या, चाइल्ड क्लासला मिळाल्या. कळलं. म्हणून जर मी इथे गेट ॲड्रेस हे जर मी प्रिंट केलं, तर आउटपुट काय येणार, कणकवली.
झालं. गेट कॉन्टॅक्ट बघितलं तर काय आउटपुट येणार, गेट नेम बघितलं तर काय आउटपुट येणार, अपूर्वा. आणि गेट सॅलरी केलं तर तिची जी काही सॅलरी असेल ती प्रिंट होणार. मग इथे आपण फक्त गेट सॅलरी ही मेथड डिफाईन केलेली आहे. बाकी गेट नेम, गेट ॲड्रेस, गेट कॉन्टॅक्ट, गेट आय डी या सगळ्या मेथड्स याला कुठून मिळाल्या, तर पॅरेंट क्लासकडून मिळाल्या. कुठून मिळाल्या, या पॅरेंट क्लासकडून. कशा मिळाल्या, इथे एक्सटेंड्स पर्सन लिहिलं म्हणून, म्हणजेच काय, पर्सनच्या सगळ्या प्रॉपर्टीज एम्प्लॉईला दे, असा याचा अर्थ. मी जेव्हा इथे बघा, इथे डॉट नंतर कंट्रोल स्पेस मारतो तेव्हा ही सजेशन दिसतात, गेट सॅलरी, गेट कॉन्टॅक्ट नेम वगैरे. आता मी बघा काय करतो, एक्सटेंड्स पर्सन हा वाला पार्ट आहे तो काढून टाकतो. आता बघा फक्त सॅलरीचेच मेथड्स आहेत, गेट सॅलरी, सेट सॅलरी, बाकीच्या सगळ्या गायब झाल्या. का गायब झाल्या, कारण पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप याचं तुटलं. पॅरेंट आणि चाइल्डचं जर रिलेशनशिप तुटलं तर पॅरेंटच्या प्रॉपर्टीज चाइल्डला मिळणार का, नाही. पॅरेंट सांगणार चालत राहा म्हणून, ऐकणार नसतील तर. मग पॅरेंटच्या ज्या काही वारसा हक्काने मिळणाऱ्या प्रॉपर्टीज होत्या त्या इथे चाइल्डला मिळणार नाहीत. जर त्याने चांगलं रिलेशन ठेवलं पॅरेंटसोबत तरच पॅरेंटच्या ज्या काही प्रॉपर्टीज होत्या त्या चाइल्ड क्लासला मिळणार आहे. गेट नेम, गेट ॲड्रेस, गेट आय डी, कळलं. याला म्हणतात इनहेरिटन्स. म्हणजे या पॅरेंट क्लासकडून चाइल्ड क्लासने प्रॉपर्टीज इनहेरिट केल्या, याला काय म्हणतात, इनहेरिटन्स. इनहेरिटन्स इज अ मेकॅनिझम इन विच चाइल्ड क्लास इनहेरिट्स द प्रॉपर्टीज ऑफ पॅरेंट क्लास. हे समजलं चैताली, साधना, रोशन, नेहा, सबीना. मग हे आपण एक्झाम्पल बघितलं सिंगल इनहेरिटन्स, ज्यामध्ये सिंगल चाइल्ड क्लास इनहेरिट्स द प्रॉपर्टीज ऑफ सिंगल पॅरेंट क्लास. पॅरेंट क्लास होता पर्सन, चाइल्ड क्लास होता एम्प्लॉई. आता समजा आपण याचा दुसरा चाइल्ड क्लास बनवला, पर्सनचा दुसरा चाइल्ड क्लास स्टुडंट बनवला, तर तो कुठला होणार, हा हायरार्चिकल इनहेरिटन्स होणार. हायरार्चिकलमध्ये काय, एक पॅरेंट क्लास पर्सन आणि त्याचे दोन चाइल्ड क्लास एम्प्लॉई आणि स्टुडंट. मग मी इथे काय करतो, हे आतापर्यंत जो प्रोग्राम तुम्हाला दाखवला आहे 3 क्लासचा, हा काय झाला, सिंगल इनहेरिटन्सचा प्रोग्राम. आता आपण हायब्रिड इनहेरिटन्स बनवूया. इथे स्टुडंट क्लास घेतला. मग आता स्टुडंटच्या एक्स्ट्रा प्रॉपर्टीज काय आहेत, आय डी, नेम, ॲड्रेस, कॉन्टॅक्ट या कॉमन झाल्या प्रॉपर्टीज, पॅरेंटकडे सुद्धा आहेत. रोल नंबर, सीट नंबर आणि मार्क्स या एक्स्ट्रा प्रॉपर्टीज आहेत. मग मी इथे घेतो इंट रोल नंबर स्ट्रिंग सीट नंबर, रोल नंबर, सीट नंबर आणि मार्क्स. इथे मार्क्स पॉईंटमध्ये असतील तर फ्लोट डबल वापरू शकता, इंटिजरमध्ये असतील तर इंट वापरू शकता. मग आता जो स्टुडंट क्लास आहे तो इनहेरिट कोणाला करतो, पर्सनला. मग आता आपण कन्स्ट्रक्टर बनवूया. रोल नंबर, सीट नंबर आणि मार्क्स या 3 फील्डसाठी मी कन्स्ट्रक्टर बनवायला जातोय, पण तो ॲटोमॅटिक पॅरेंटच्या प्रॉपर्टी सुद्धा याच्यामध्ये ॲड करणार. बघा केल्या, आय डी, नेम, ॲड्रेस, कॉन्टॅक्ट या पॅरेंटच्या प्रॉपर्टीज आणि रोल नंबर, सीट नंबर आणि मार्क्स या स्टुडंटच्या प्रॉपर्टीज. मग सुपर कीवर्ड वापरून त्याने पॅरेंट क्लासचा कन्स्ट्रक्टर कॉल केला आणि त्याला हे आय डी, नेम, ॲड्रेस, कॉन्टॅक्ट हे पाठवून दिले आणि ज्या काय एक्स्ट्रा प्रॉपर्टीज होत्या त्या इथे सेट केल्या. जसं मगाशी आपण एम्प्लॉईमध्ये केलं होतं, जी एक्स्ट्रा प्रॉपर्टी होती ती इथे आपण सेट केली धिस कीवर्ड वापरून. इन्स्टन्स व्हेरिएबल, धिस कीवर्ड रिप्रेझेंट्स इन्स्टन्स व्हेरिएबल. रोल नंबर, सीट नंबर, मार्क्स यांना इथून व्हॅल्यू मी सेट केल्या. कर्ली ब्रॅकेट खाली घेतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. आता गेटर सेटर मेथड्स या सगळ्या झाल्या गेटर सेटर मेथड्स.
आता टेस्टमध्ये गेलो, तसं मी एम्प्लॉईचं ऑब्जेक्ट बनवलं, तसंच मी इथे काय करतो, स्टुडंटचं ऑब्जेक्ट बनवतो. आता स्टुडंट जो आहे तो काय काय पॅरामीटर घेतो स्टुडंटचा कन्स्ट्रक्टर? आय डी, नेम, ॲड्रेस, कॉन्टॅक्ट, रोल नंबर, सीट नंबर आणि मार्क्स. आय डी, नेम, ॲड्रेस, कॉन्टॅक्ट. आता इथे सॅलरी नाही येणार, सॅलरी फील्ड कोणाला होतं, ते एम्प्लॉईला होता. ह्याचं काय आहे, रोल नंबर, सीट नंबर आणि मार्क्स. रोल नंबर समजा 33 असेल, सीट नंबर आणि मार्क्स, त्याला किती मिळाले ते मार्क्स 100 मिळाले समजा. मग इथे आता मी स्टूड डॉट याचे मार्क्स, रोल नंबर, सीट नंबर हे प्रिंट करू शकतो, पण त्याचप्रमाणे त्याचा ॲड्रेस, कॉन्टॅक्ट, नेम हे सुद्धा प्रिंट करू शकतो. मग हे ॲड्रेस, कॉन्टॅक्ट, नेम, आय डी या प्रॉपर्टीज या स्टुडंटला कुठून मिळाल्या? इथे बघा नाव प्रिंट झालं रोशनचं. या वरच्या लाईनचं आउटपुट अपूर्व, या खालच्या लाईनचं आउटपुट रोशन. मग याला या गेट नेम वगैरे प्रॉपर्टीज कुठून मिळाल्या? इथे तर काय आपण गेट नेम वगैरे काही लिहिलेलं नाही. कुठून मिळालं? तर या पॅरेंट क्लासकडून, पर्सनकडून. जर या चाइल्ड क्लासने पर्सनशी नातं इथून तोडलं तर इथे गेट नेम ही प्रॉपर्टी त्याला मिळणार नाही, कारण ती पॅरेंटची प्रॉपर्टी आहे. फक्त गेट मार्क्स, रोल नंबर आणि सीट नंबर त्या स्टुडंटच्या स्वतःच्याच प्रॉपर्टी फक्त शिल्लक राहतात, पॅरेंटच्या प्रॉपर्टी त्याला सापडत नाहीत. जर त्याने पॅरेंटसोबत रिलेशनशिप जोडलं, चांगलं ठेवलं, तर मात्र त्याला पॅरेंटच्या सगळ्या प्रॉपर्टीज मिळणार. मार्क्स, रोल नंबर, सीट नंबर व्यतिरिक्त पॅरेंटच्या प्रॉपर्टीज ॲड्रेस, कॉन्टॅक्ट, आय डी, नेम यासुद्धा त्याला मिळतात. कळलं? मग हे एक्झाम्पल काय झालं, एक पॅरेंट क्लास ज्याला स्टुडंट इनहेरिट करतो आणि एम्प्लॉई सुद्धा इनहेरिट करतो. म्हणजेच काय, स्टुडंट आणि एम्प्लॉई हे दोन चाइल्ड क्लास. कोणाचे चाइल्ड क्लास? तर पर्सनचे चाइल्ड क्लास. म्हणजे काय, एक पॅरेंट क्लास आणि त्याचे दोन चाइल्ड क्लास. याला काय म्हणतात, हायरार्चिकल इनहेरिटन्स. याला काय म्हणतात, हायरार्चिकल इनहेरिटन्स. आता आपण बघूया मल्टी लेवल इनहेरिटन्स. काय बघणार आपण, मल्टी लेवल इनहेरिटन्स. आता आपण बघितलं की पर्सनचा चाइल्ड क्लास एम्प्लॉई. मग एम्प्लॉईचा चाइल्ड क्लास कोण असू शकतो? डेव्हलपर, टेस्टर, मार्केटर, ॲनालिस्ट हे सगळे काय झाले, एम्प्लॉई झाले ना, बरोबर. मग आपण इथे एक एम्प्लॉईचा एक चाइल्ड क्लास बनवूया, डेव्हलपर म्हणून. मग आता डेव्हलपरची काय खासियत असणार, एक्स्ट्रा प्रॉपर्टी? त्याच्याकडे सुद्धा काय असणार, आय डी, नेम, डेजिग्नेशन, सॅलरी या प्रॉपर्टीज असणार. आय डी नेम इथे आपण काय काय लिहिलेलं आहे त्या, आय डी, नेम, ॲड्रेस, कॉन्टॅक्ट या 4 प्रॉपर्टीज तर असणारच डेव्हलपरकडे. आणि एक्स्ट्रा प्रॉपर्टी काय असणार, ही सॅलरी सुद्धा असणार. आणि एक्स्ट्रा काय असणार प्रॉपर्टी, प्रोग्रॅमिंग लँग्वेज कुठली आहे ती. मग मी इथे स्ट्रिंग लँग असं बनवलं. कळलं? आता मला काय करायचं आहे, हा डेव्हलपर आहे, हा चाइल्ड क्लास कोणाचा आहे, पर्सनचा चाइल्ड क्लास एम्प्लॉई. पर्सनचा चाइल्ड क्लास एम्प्लॉई. आय डी, नेम, ॲड्रेस, कॉन्टॅक्ट या 4 प्रॉपर्टीज एम्प्लॉईने घेतल्या आणि एम्प्लॉईची स्वतःची प्रॉपर्टी काय होती, सॅलरी. आणि आता एम्प्लॉईचा चाइल्ड क्लास डेव्हलपर. म्हणजे आता डेव्हलपरकडे काय काय प्रॉपर्टी असणार, त्याच्या पॅरेंट क्लासची सॅलरी प्रॉपर्टी ही असणारच. आणि त्याच्या पॅरेंटचा पॅरेंट म्हणजे याचा जो आजोबा कोण, पर्सन क्लास, याचे आय डी, नेम, ॲड्रेस, कॉन्टॅक्ट ही सुद्धा प्रॉपर्टी याला मिळणारच वारसा हक्काने. मग ते बघूया. इथे समजा मी कन्स्ट्रक्टर बनवला. हां, इथे फक्त आता एकच आलं का, कारण अजून आपण इथे पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप केलेलं नाही. एक्सटेंड्स एम्प्लॉई.
एम्प्लॉईचा हा चाइल्ड क्लास. आता मी इथे काय करतो, कन्स्ट्रक्टर बनवतो. आता कन्स्ट्रक्टर बनवल्यावरती बघा, आय डी, नेम, ॲड्रेस, कॉन्टॅक्ट या 4 प्रॉपर्टीज कुठून आल्या? आजोबाकडून, पर्सन क्लासकडून आल्या. आणि सॅलरी ही प्रॉपर्टी कुठून आली? त्याच्या बाबांकडून, इथून आली. आणि याच्या स्वतःची प्रॉपर्टी काय आहे? लँग, प्रोग्रामिंग लँग्वेज. हे कळलं? आजोबांशी याचं रिलेशन कसं झालं? कारण हा डेव्हलपर क्लास आहे, याचा पॅरेंट क्लास कोण आहे? एम्प्लॉई. म्हणून एम्प्लॉईच्या जेवढ्या प्रॉपर्टीज होत्या त्या पर्सनला तर मिळणार. आणि या एम्प्लॉईचा पॅरेंट क्लास कोण होता? पर्सन. मग पर्सनच्या प्रॉपर्टी मिळणार एम्प्लॉईला, आणि त्या एम्प्लॉईच्या प्रॉपर्टी म्हणजे एम्प्लॉईची स्वतःची प्रॉपर्टी प्लस एम्प्लॉईने त्याच्या वडिलांकडून घेतलेल्या प्रॉपर्टीज म्हणजे पर्सनकडून घेतलेल्या प्रॉपर्टीज, या दोन्ही प्रॉपर्टीज कोणाला मिळणार? या चाइल्ड क्लासला मिळणार. म्हणून इथे आय डी, नेम, ॲड्रेस, कॉन्टॅक्ट या प्रॉपर्टीज कोणाच्या आहेत? पर्सनच्या आहेत. सॅलरी ही प्रॉपर्टी कोणाची आहे? एम्प्लॉईची आहे. आणि लँग ही प्रॉपर्टी डेव्हलपरची आहे. इथे काय झालं? डेव्हलपर इनहेरिट करतो एम्प्लॉईला, एम्प्लॉई इनहेरिट करतो पर्सनला. मग ही मल्टी लेवल इनहेरिटन्स म्हणतात. हा याला करतो, हा याला करतो. असे कितीही लेवल तुम्ही बनवू शकता, याला म्हणतात मल्टी लेवल इनहेरिटन्स. मग इथे मी गेटर सेटर मेथड बनवतो आणि टेस्टमध्ये जातो आणि इथे डेव्हलपरचं ऑब्जेक्ट बनवतो. डेव्हलपर डेव इज इक्वल टू न्यू डेव्हलपर. आता याला आय डी, नेम, ॲड्रेस, कॉन्टॅक्ट, सॅलरी आणि लँग्वेज या प्रॉपर्टीज मी पास करणार. आय डी पास केला, नेम पास करतो, ॲड्रेस पास केला, कॉन्टॅक्ट नंबर, त्याच्यानंतर सॅलरी, त्याच्यानंतर प्रोग्रामिंग लँग्वेज, सेमिकोलन. कळलं? आता जर मला इथे प्रिंट करायची असेल डेव्हलपरची प्रोग्रामिंग लँग्वेज कुठली आहे ती, तर काय आहे? जावा प्रोग्रामिंग लँग्वेज. त्याच्यानंतर मला डेव्हलपरची सॅलरी प्रिंट करायची आहे. सॅलरी किती आहे? 2 लाख आहे. मग प्रोग्रामिंग लँग्वेज ही प्रॉपर्टी कोणाची? ते डेव्हलपरची स्वतःची प्रॉपर्टी आहे. आणि सॅलरी ही प्रॉपर्टी कुठून मिळाली याला? त्याच्या पॅरेंट क्लासकडून. कोणाकडून? एम्प्लॉईकडून सॅलरी ही प्रॉपर्टी मिळाली. आणि त्याच्यानंतर या ज्या बाकीच्या प्रॉपर्टीज आहेत, गेट नेम, ॲड्रेस, कॉन्टॅक्ट, या त्याला कुठून मिळाल्या? आजोबाकडून मिळाल्या. आजोबाच्या प्रॉपर्टीज वडिलांना मिळाल्या, वडिलाच्या प्रॉपर्टीज या चाइल्ड क्लासला मिळाल्या. मग हे एक्झाम्पल काय झालं? मल्टिपल इनहेरिटन्सचं. हे समजलं? एवढं समजलं काय? सिंगल इनहेरिटन्स, सिंगल चाइल्ड क्लास इनहेरिट्स सिंगल पॅरेंट क्लास. मल्टीलेवल इनहेरिटन्स, सिंगल चाइल्ड क्लास इनहेरिट्स सिंगल पॅरेंट क्लास. दॅट पॅरेंट क्लास ऑल्सो इनहेरिट्स अनदर पॅरेंट क्लास. मल्टीलेवल इनहेरिटन्स आता आपण बघितला. इथे सी म्हणजे कोण? डेव्हलपर. P1 म्हणजे कोण? हा एम्प्लॉई. आणि P2 म्हणजे कोण? पर्सन. हायरार्चिकलमध्ये काय? एम्प्लॉई आणि स्टुडंट हे दोघे इनहेरिट करतात. कोणाला? पर्सन या पॅरेंट क्लासला. सिंगल पॅरेंट क्लास आणि मल्टिपल चाइल्ड क्लास असं असेल तर हायरार्चिकल इनहेरिटन्स. आणि याच्या उलट मल्टिपल पॅरेंट क्लास आणि सिंगल चाइल्ड क्लास तर त्याला म्हणतात मल्टिपल इनहेरिटन्स. त्याला काय म्हणतात? मल्टिपल इनहेरिटन्स. मग हा मल्टिपल इनहेरिटन्स हा जावामध्ये पॉसिबल नाही. त्याच्यामुळे हायब्रिड इनहेरिटन्समध्ये जर मल्टिपल इनहेरिटन्स सारखा जर पार्ट येत असेल असाच याला मॅच होणारा, तर हायब्रिड इनहेरिटन्ससुद्धा पॉसिबल नाही. मग का पॉसिबल नाही? याचं कारण काय? त्याचं कारण असं आहे की समजा याची एक वेलकम मेथड आहे. कोणाची? P1ची. सिमिलरली P2ची सुद्धा सेम नावाची मेथड आहे वेलकम.
सेम टू सेम मेथड. हां, नंबर ऑफ पॅरामीटर याला 0 पास केले म्हणजे काहीच पॅरामीटर नाहीत, याच्यासुद्धा नंबर ऑफ पॅरामीटर 0. मेथडचं नाव कॅपिटल स्मॉल वगैरे सगळं सेम आहे. मग जेव्हा मी सीचं ऑब्जेक्ट बनवणार आणि वेलकम मेथड कॉल करायला जाणार, तेव्हा वेलकम मेथड कोणाची कॉल करायची? P1 ची वेलकम मेथड कॉल करायची की P2 ची कॉल करायची? याच्यामध्ये हा सी क्लास कन्फ्यूज होतो. म्हणून हा मल्टिपल इनहेरिटन्स जावामध्ये सपोर्ट करत नाही. आणि जर त्याला सपोर्ट करायचं असेल तर आपण इंटरफेस वापरतो. इंटरफेस हे ॲब्स्ट्रॅक्शनचा एक पार्ट झाला. ॲब्स्ट्रॅक्शन म्हणजे काय, त्याचं इंट्रोडक्शन आपण आता बघूया, फक्त इंट्रोडक्शन, आणि ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशन आपण उद्या बघूया. ॲब्स्ट्रॅक्शन इज प्रोसेस ऑफ हायडिंग डेटा. ॲब्स्ट्रॅक्शन म्हणजे काय? प्रोसेस ऑफ हायडिंग डेटा किंवा हायडिंग इंटरनल डिटेल्स. ॲब्स्ट्रॅक्शन इज प्रोसेस ऑफ हायडिंग इंटरनल डिटेल्स and exposing few details to user. काही डिटेल्स हाईड करणे आणि काही डिटेल्स युजरला दाखवणे, या प्रोसेसला काय म्हणतात? ॲब्स्ट्रॅक्शन म्हणतात. याचं एक एक्झाम्पल म्हणजे काय, तर समजा फोर व्हीलर कारमध्ये तुम्ही स्टिअरिंग फिरवता, बरोबर? स्टिअरिंग फिरवल्यानंतर पुढची जी चाकं असतात ती त्या अँगलमध्ये टर्न होतात, बरोबर ना? स्टिअरिंग जर तुम्ही राईट साईडला फिरवलं तर ती चाकं आहेत ती राईट साईडला टर्न होतात. स्टिअरिंग जर लेफ्ट साईडला फिरवलं तर ती चाकं आहेत ती लेफ्ट साईडला टर्न होतात. मग तुम्ही स्टिअरिंग फिरवता, मग नक्की आतमध्ये काय घडतं ज्याच्यामुळे ती चाकंसुद्धा हलतात? ही आतमध्ये जी प्रक्रिया घडते ती तुमच्यापासून हाईड करून ठेवली गेलेली आहे. इंटरनल डिटेल्स आर हिडन. आतमधली जे इंटरनल डिटेल्स आहे ते तुमच्याकडून हाईड करून ठेवले गेलेले आहेत. आणि तुम्हाला एक फ्यू डिटेल्स दिलेले आहेत वापरायला, म्हणजे काय, स्टिअरिंग दिलेलं आहे वापरायला. मग ते स्टिअरिंग तुम्हाला दिलेलं आहे, हे स्टिअरिंग तुम्ही असं फिरवल्यानंतर गाडी इकडे वळेल, हे स्टिअरिंग असं फिरवल्यानंतर गाडी इकडे वळेल, एवढं तुम्हाला शिकवलेलं आहे. पण हे स्टिअरिंग फिरवल्यानंतर आतमध्ये नक्की काय घडतं ज्याच्यामुळे ती चाकं अशी हलतात, हे तुमच्यापासून हाईड करून ठेवलं गेलेलं आहे. मग जे हाईड करून ठेवण्याची जी प्रक्रिया आहे याला म्हणतात ॲब्स्ट्रॅक्शन. दुसरे एक्झाम्पल, बाईकचा ॲक्सिलरेटर फिरवल्यानंतर चाकाचा स्पीड वाढतो, बरोबर? मग तो ॲक्सिलरेटर फिरवल्यानंतर नक्की आतमध्ये काय घडतं ज्याच्यामुळे ते चाक फिरू लागतं? मग ही जी प्रक्रिया आहे ती तुमच्यापासून हाईड करून ठेवली गेलेली आहे आणि तुम्हाला फक्त ॲक्सिलरेटर वापरायला दिलेलं आहे. ब्रेक दाबल्यानंतर नक्की काय घडतं ज्याच्यामुळे ते चाक फिरायचं थांबतं? मग ही प्रक्रिया तुमच्यापासून हाईड करून ठेवली गेलेली आहे आणि तुम्हाला फक्त ब्रेक हा वापरायला दिलेला आहे. याच्यावर पाय ठेवा आणि दाबा. म्हणजे काय, जर एकदम दाबला तर चाक फिरायचे थांबणार, हळूहळू दाबला तर चाकाचा स्पीड कमी कमी होणार. मग नक्की जेव्हा ब्रेकवरती आपण प्रेशर देतो तेव्हा आतमध्ये नक्की काय घडतं? ही इंटरनल प्रोसेस तुमच्यापासून हाईड केली गेलेली आहे. ॲब्स्ट्रॅक्शन इज नथिंग बट प्रोसेस ऑफ हायडिंग इंटरनल डिटेल्स. ह्यात आपण ॲब्स्ट्रॅक्शनचं इंट्रोडक्शन बघितलं. मग आता प्रोग्रामिंगमध्ये ॲब्स्ट्रॅक्शन म्हणजे काय हे आपण उद्या बघूया. आज जेवढं काही शिकवलं त्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का? मग हे जे ॲब्स्ट्रॅक्शन आपण बघितलं याचे दोन पार्ट येणार आहेत, ॲब्स्ट्रॅक्ट क्लास आणि इनहेरिटन्स. आणि ॲब्स्ट्रॅक्ट क्लास आणि इंटरफेस. आणि त्या इंटरफेसद्वारे आपण हा मल्टिपल इनहेरिटन्सवाला पार्ट अचीव करू शकतो. कळलं? इंटरव्ह्यूमध्ये विचारलं जातं व्हाय मल्टिपल इनहेरिटन्स इज नॉट सपोर्टेड इन जावा. याचं तुम्हाला आन्सर सांगितलं. P1 कडे जशी मेथड आहे सेम टू सेम मेथड समजा दुसऱ्या पॅरेंटकडे असेल, P1 पॅरेंटकडे आहे तशीच P2 पॅरेंटकडे सेम मेथड असेल सेम नावाची, आणि जेव्हा चाइल्ड क्लासमधून आपण ती कॉल करायला जातो तेव्हा तो कन्फ्यूज होतो, कंपायलर कन्फ्यूज होतो, या पॅरेंटची मेथड कॉल करू की या पॅरेंटची मेथड कॉल करू. हे कन्फ्युजन होऊ नये हे रोखण्यासाठी मल्टिपल इनहेरिटन्स इज नॉट सपोर्टेड इन जावा. देन हाऊ वी कॅन अचीव इट? वी कॅन अचीव इट युझिंग इंटरफेस.
हा इंटरफेस आपण ॲब्स्ट्रॅक्शनमध्ये बघणार आहोत. कळलं? ते आपण उद्या बघणार आहोत. आता जे काही दाखवलं त्याच्यात कोणाला काही डाऊट आहे का? साधना, सबीना, ज्ञानेश्वर, नेहा, चैताली, डाऊट नसेल तर मीटिंग लिव्ह करू शकता. डाऊट असेल तर थांबा. ज्ञानेश्वर काय डाऊट? ऑफलाईन आहेस? मोबाईल चालू ठेवून गेला वाटतं.